हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण। आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आता आम्ही आहे आमच्या काकाच्या घरी। तर बघा पुढे काय चालू आहे। ही चुलीवर जी बनवते ना ती माझी नानी आहे आणि आता ती आमच्यासाठी छान चिकन बनवते। 2 कोंबड्या कापल्या तिने। किती कापल्या नाने? नानी होती मी नाही सांगणार, पळ तिकडं। तर इकडे ना भरपूर खोबरं घातलंय आणि इथं आलेले आहेत आजी आणि इकडे बसली आहे मम्मी। तर मस्त आज चिकन आम्ही चुलीवर बनवून खाणार आहे आणि आतमध्ये आमची चालली चिकन टिक्क्याची तयारी। चला जाता मी जाऊ का? ऐ नानी आई बघ ना ग, इकडे याचं पोट दुखते। काय ग बाळा, काय पाहिजे तुला? मेव मेव कुठे? चल आपण शोधू, चल मेव शोधायचे आपल्याला। चला चला मेव शोध। हा दे बघ तिकडे मॅव आहे तुझी बघ। मेव मेव नाही येणार बाबू ते हातात। इकडे ना हे जांभळं आलेले बघायचे का तुम्हाला? आई जांभळं तोडले का रे सगळे? नानी जांभळं सगळे तोडले? हे बघा किती छान जांभळं आलेत ना। खूप होते, आम्ही काल जेव्हा आलो ना तेव्हा पूर्ण पिकलेले होते जांभळं, पण आता ना काहीच नाही। म्हणजे हे फक्त लाल लाल आहेत। आता हे खाल्ले तर एकदमच तुरट लागतील। तरी पण मी एक तोडून बघते। तू कशाला आलीस? तू कशाला आलीस रे? घे कसे आहे मला सांग। उचलून घे। हे बघ इथे एक तोड। हे बघ हे वाला काळवाला तोड। तोड एकच हा बच्चू। हा गुड गर्ल। खा कसे मला सांग, कसे? काय झालं सोना? काय झालं? तोंडात गेलं? पण ते तोंडानेच तर खायचं असतं। हे बघ हे तोड, हे वाला तोड आणि कसे मला सांग। खा आता मला सांग कसे बाबू श्रीव? काय एकच सापडलं तुम्हाला? नको खातो खा। नाही खाते ती, खाते का? खा, खाऊन दाखव मला, खाऊन दाखव। मग आजीला दे, आजीला दे, जा आजीला दे। तुमच्या याच्यावरच साडीवर पडलेलं असं त्याच्यात फुटू काढायचा। कोंबडे 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 कोंबडे। तिचा शर्ट खाली घे। मॅव मॅव काय झालं? फुल तोड श्रीव, फुल तोड, फुल श्रीव, फुल तोड, तोड ना। काय त्याच्या मवा आहे मवा। बोल ना काहीतरी। काय बोलत असं दूर लागत बाय डोळ्याला। काय बोलत हा ना, काय करते तू सांग? खोबरं भाजीते, मसाला भाजीते आणि काय करायचंय तुला? चिकन करायचे हो का? आणि नानीने चकना आणला इकडं फुटायला। मसाला भाजून देते, भाकर टाकते काय घातलंय मसाल्याला सांग ना। मसाल्याला काय घातले? मिरची दाखव दाखव। काय लसूण, हा
कांदा आहे, मिरची, इकडं खोबरं, हम्म. इकडे फुटाणे, चणे घालायचे. अगं बाई तुला सांगते इथं खोबरं घातलं. किती खोबरं घातलंय मम्मी? किती वाट्या घातलंय? 2 वाट्या घातल्या बाई. हा काय करते? हा. अजून 2 वाट्या घातल्या. त्यात 5-6 कांदे घातले. आता थोडेसे चणे घालायचे. घातले. देते भाजून मग मामीला. आणि ते 2 चुलीत कांदे ते कशाला? ते पुन्हा चिकनला. मी तेच मला काळी भाजी बनवते, मला मटण नाही खायचं. हा का? वड्या करते त्याच्या. डुबुकोड्या करते का? बर. तुम्हाला चिकन करायचं, मला भाजीची आमटी. भज्याची आमटी कर, नाही तर पनीर कर. पनीर नाही जमत आहे मला. नाही जमत का? काय करते काही शिकवलं नाही. बस झालंय ना समोर, जास्त होतील. बास नाही दादा. द्या खायला काय ते. खा, चला सगळे खा. ऐका ना जरा याच्यातले काय भाजा मग काही कमी केली एवढी का? मसाला भाजी ते भाकरी टाक. अजून भाजी आम्ही तिकडे चिकन टिक्का बनवतोय, ती रेसिपी मला शेअर करायची समूची. आणि तुम्ही इकडे चिकन बनवणार आहे, तुमच्या हातचं चिकन आम्ही खाणार आहे. नाही, चिकन आम्ही बनवतो. हा भाकरी तू टाक. नको, मला नाही जेवायचं, भूक नाही मला. काय ग श्रेव, मला भूक नाही ना? तुला पण नाही ना? भाकरी झाल्या, आपल्याला भूक लागन, तशी नाही लागणार. एक लाकूड घ्या. मामीला, ते मामी आजीला म्हणा, मामी आजी डोंगरात पाऊस जीव झाला का? तेरी गेली धरला का? विचार ना तू. तर हॅलो फ्रेंड्स, हा व्हिडिओ मी खूप लेट अपलोड करत आहे कारण मला वेळच भेटला नाही. सो उशीर झाला आता. आणि मी जेव्हा आत्ता उन्हाळ्याची सुट्टी होती वेलला, तेव्हा मी गावी गेली होती माझ्या माहेरी. आणि माझ्या काकीने मला बोलवलं होतं की चिकन खायला ये म्हणून. आणि मग त्या दिवशी रात्री आम्ही चिकन खाण्यासाठी गेलो. रात्रीची वेळ होती आणि मला चिकन टिक्का पण खायचा होता. तर समोर दिसतोय तो समू आहे आणि त्याने खूप छान असं चिकन टिक्का बनवला होता माझ्यासाठी. टेस्ट पण एकदम एक नंबर होती. तर खूप मजा आली त्या दिवशी, कारण दादा वहिनी आणि आम्ही सर्वच जण वरती गेलेलो, मम्मी पप्पा वगैरे. आणि त्याच्यामुळे सर्वजण एकत्र आलो की खूप जास्त मजा येते. खूप म्हणजे जुने दिवस आठवतात आमचे जॉईंट फॅमिलीचे. तर मग इकडे नानीने खूप सारा मसाला काढला होता मम्मीने, आणि नानी आता मिक्सरमधनं बारीक करत होती. तर इकडे परी आली माझ्याकडे आणि परीचं चाललं होतं की आई चल ना बाहेर, माऊ आहे बाहेर, माऊला पकडून दे. तर ती माऊ काही हातात येत नव्हती, बाहेरच होती. तर मग ती पुन्हा रिटर्न गेली. तर थोड्या वेळानंतर आम्ही जेवण करायला बसलो सर्वजण. आणि म्हणजे कसं असतं ना, एकत्र आलं ना की जुने दिवस आठवतात, खूप मजा येते. आणि आम्ही ह्या घरात नाही राहिलो, पण ही जी किचन आहे ना, हे किचन आणि समोर एक रूम होती, म्हणजे किचनच्या ठिकाणी बेडरूम होता आणि पुढे रूम होती. बाजूला एक दुसरी स्वयंपाकाची रूम होती. आणि जी खिडकी दिसते ना किचनची, त्या साईडने पण एक रूम होती. म्हणजे असं होतं. पण आता हे नानीने पूर्ण चेंज केलेलं आहे. आणि माझे मम्मी पप्पा ते दुसरीकडे राहायला गेलेत, म्हणजे खालच्या मळ्यात राहायला गेलेत. आणि याच्या आधी जेव्हा हे काका आणि पप्पा एकत्र राहत होते, त्याच्या आधी माझे 8 जे काका आहेत ना, ते सर्व एकत्र असायचे. ते सेपरेट झाल्यानंतर ही जी नानी आहे ती आणि माझे पप्पा हे एकत्र राहिलेत बरेच वर्ष. म्हणजे हा जो ऋषी दिसतोय ना, हा माझा मोठा चुलत भाऊ आहे. तो एकदम छोटा होता, म्हणजे 1-1.5 वर्षाचा होता. तेव्हापासनं आम्ही एकत्र होतो. तर तो चांगला, मला असं वाटतं की
झाले असतील जवळपास, तो 6वी 7वीला जाईपर्यंत आम्ही एकत्र होतो. आणि मम्मी भाकरी करते, चुलीवरच्या भाकरी. काय करते आजी? खूप मजा येते. आजी काय करते श्रेव? बाहेर जे आहे अच्छा मारते त्या भाकरीला आहे आणि त्या चुलीवरती नानी भाकरी काय करते आजी? भाकरीला मारते ना आई, तिला म्हणणं असं मारू तर नको ही ना जी तवा भाकर टाकलेली आहे ही परीने केली आहे. आणि परी म्हणते की आई माझी आजी माझी भाकर भाजते. आवाज येत नाही ना तर तिच्या इथे गप्पा चालू होता मम्मी सोबत. मम्मीचं परीचं खूप जास्त पटतं, म्हणजे माझ्यापेक्षाही त्या दोघींचं बॉन्डिंग खूप छान आहे आणि त्या खूप छान श्रेव, राहतात. तुझं बेबी कुठे आहे? बेबी असले तरीही तिला तुझं बेबी माझी झोपलं का ग? आणि तिच्या हातामध्ये हे छोटंसं बेबी होतं आणि ती बोलायची अरे "हे बापरे, माझं बेबी आहे." दाखव इकडे, आणि दाखव मी श्रेव, एका तुझं बेबी जेवायला दाखव आम्हाला, घालते आम्हाला आणि दाखव झोपी तुझं लावते. बेबी. म्हणजे तिचे हे कंटिन्यू बोलणं चालू काय ग? होतं आणि तिने ते बाई, एवढे एवढे किड्याला घाबरते. याला घाबरली. कुठं बसलो होतं? त्यात ते निघालेलं होतं. अरे देवा. धर बाळा, पाणी फेकून दे. आणि मम्मीच्या त्या पाण्यामध्ये ना काहीतरी त्याचं कुडूक पडलं म्हणा. मग ते मग वाटायला काय चिटकलं बाय असं येड्यावानी.